आज जो काही राजीनामा झालेला आहे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा, हा खरं तर या युवा शक्तीचा फार मोठा विजय आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही बघतोय, जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं, जेव्हापासून अभिजितजी दिपके हे भारतात आले, म्हणजे एक युवा ज्याला कसलीच कमी नव्हती, त्याने आपला जो काही त्याला मिळणार होतं, जे काही सुख सोयी त्याला मिळणार होत्या, त्या त्यागून त्याने तो भारतात आला आणि या इथल्या मदमस्त सत्तेला त्याने एक आव्हान दिलं, एक चॅलेंज दिलं आणि तेव्हापासून पुण्यातली पहिली सभा ही पुण्यात झाली. पुण्यातून हे जे काही लोन उठलं ते संपूर्ण देशभरात गेलं. दिल्लीमध्ये आंदोलन झालं. दिल्लीमध्ये सरकारने आंदोलन दाबण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अगदी पहिल्या दिवशी जेव्हा आंदोलन सुरू झालं आणि आंदोलनाची वेळ संपली, त्याच्यानंतर सुद्धा अगदी जेवणाची व्यवस्था येऊ न देण्यापर्यंत, तिथले लाईट बंद करण्यापर्यंत अतिशय दडपशाही केली गेली. मात्र याला सुद्धा या युवा शक्तीने जोरदारपणे उत्तर दिलं. 20 जुलैला जो काही तिथे नरसंहार आपण म्हणू शकतो, जालियनवाला बाग हत्याकांडाची आम्हाला आठवण आली खरं तर त्या ठिकाणी. तिथल्या पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. अगदी जो काही जेनझी होता, जे काही विद्यार्थी होते ते रस्त्यावर उतरले होते आणि त्यांना मारहाण केली गेली होती. या सर्वांमध्ये जो काही विजय मिळाला आहे, हा आज इतिहासामध्ये त्याची सुवर्णक्षर नोंद होईल. नाही, समाधानी असण्याचा प्रश्न नाही. जो काही राजीनामा झालेला आहे हे एक पहिलं पाऊल आहे आणि याच्यानंतर जे काही शैक्षणिक सुधारणा होणार आहेत त्याच्यासाठी काँग्रेस जनता पार्टी प्रयत्नशील असणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यावर काँग्रेस जनता पार्टीचं सगळ्यात मोठं यश मानलं जाते आणि देशभरात विद्यार्थ्यांकडून किंवा काँग्रेस जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातो. पुण्यातल्या गुडलक चौकातली ही दृश्य आहे. तिथे देखील जेनझी कडून आंदोलन केलं जाते. खरं तर हे आंदोलन जेनझीचं मांडलं जायचं. अनेक पोस्टर्स, अनेक मीम आपण इंस्टाग्रामवर पाहायला मिळाले. हे जेनझीचं झालं, पण एक छोटी चिमुकली आपल्याकडे दिसते ना, जेन अल्फा लोडिंग, म्हणजे याच्या पुढची पिढी नेमकी कशी असेल असं ती या पोस्टर मधून सांगते. पुण्यातल्या गुडलक चौकात हे आंदोलन सुरू आहे. आपण या मुलीकडे आत्ता जर बघितलं तर आपण सगळे म्हणत होते की हे सगळं जेन झी आंदोलन आहे, जेन झी आंदोलन आहे, पण जेन अल्फा देखील पिढी आता या आंदोलनात उतरलेली पाहायला मिळते. आपण तिला विचारूया, बाळा काय नाव आहे तुझं? सॉरी, अच्छा, याच्यावरती काय लिहिलंय, वाचता येते? काय लिहिलंय त्याच्यावरती नेमका? आपण तिच्या आईला विचारू. ताई, तुम्ही काय लिहिलंय नेमकं त्याच्यावरती? हे जैन अल्फा लोडिंग होत आहे. आता जेनझीनी त्यांचे पराक्रम दाखवले. आता अल्फाची बारी येते. तर 99% ऑलमोस्ट लोड झाले आहेत. 1% ते वाट पाहत आहे त्यांचा चान्स येण्यासाठी. सो आता याच्यातून मला बोलायचं आहे की करप्शनचा आता वेळ नाही. आता बघितलं ना की अनेक लहान मुलांच्या आई देखील दिल्लीत प्रोटेस्टला होत्या. त्या म्हणत होत्या की आम्ही आमच्या पिढीसाठी लढतोय. एक प्रकारे विजय मानला जातोय हा सगळं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणून. बरोबर आहे. जेनझीच्या प्रोटेस्टमुळे हा आपल्याला एक मौका मिळाला आहे. त्यांचा रेजिग्नेशन हा एक मोठं कार्य करण्यात आलं आहे जेनझी थ्रू. तो आभारी आहे मी जेनझींची. आणि अल्फा आता चालू आहे प्रोग्रेस म्हणून. नाव काय? रियांशी बरे. रियांशीच्या हातात जेन अल्फा लोडिंग असं दिसतंय. खरं तर मोठा विजय आता काँग्रेस जनता पार्टीचा जो आहे तो मानला जातोय. कारण सगळ्यात महत्वाची मागणी जी होती ती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची केली होती आणि त्यानंतर आज दुपारी जो राजीनामा आला त्यानंतर हा सगळा जल्लोष पुण्यातल्या गुडलक चौकात सुरू असलेला पाहायला मिळतोय. छोटी मुलं देखील आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत की काय त्यांच्या अपेक्षा होत्या, कशा प्रकारे ते जल्लोष करतायत. त्याचं काय नाव आहे तुझं? धीरज नागनाथ सर्वदे. मी आता 5th स्टँडर्ड मध्ये आहे. बर, काय तू इथे जल्लोष का करतोयस नेमका? आता धर्मेंद्र प्रधानांनी म्हणजे राजीनामा दिला. त्यांनी 2024 आणि 2024च्या पेपर लीक वर त्यांचं लक्ष सुद्धा नव्हतं. त्याच्यावर त्यांनी राजीनामा दिला की पुढच्या वेळी आमच्या वेळी की असला धर्मेंद्र प्रधान सारखा कोण एज्युकेशन मिनिस्टर किंवा मोदी सारखा कोण PM अशा आमच्या भविष्यात येऊ नये. नाहीतर वय काय रे सोन्या? 11. 11 वर्षाचा हा मुलगा आहे. हा सांगतोय की धर्मेंद्र प्रधानांनी का राजीनामा द्यायला हवा होता आणि दिला तो कशा प्रकारे बरं झाला. तुला आवडला का तुम्ही जे जेनझी आंदोलन करत, तुम्ही बघितलं का तू दिल्लीतलं आंदोलन? बरं, काय बघितलं तू दिल्लीतलं आंदोलन? त्यामध्ये सगळेजण म्हणजे काय मारहाण नव्हती, काय सुद्धा नव्हती. ते फक्त शांतताने करत होते.
मजाक मध्ये काय म्हणजे लाफिंग जोकिंग चालू होतं त्यांचं. मग हा सगळा जो जल्लोष आहे तो तुमचा विजय म्हणायचा काय पिढीचा, तरुण पिढीचा? हा जेनजी विनर, काय जेनजी विनर. 11 वर्षाचा मुलगा आहे, हा सगळा जेनझीचा विजय आहे असं त्याचं म्हणणं आहे. आपण अजून अनेक जण इथं आहेत, अगदी 10, 11, 9, 8 वर्षाची मुलं आहेत, तरुण जे काँग्रेस जनता पार्टीचे आहेत ते तर जल्लोष करतायत, पण त्यांच्यासोबत अनेक लहान मुलं, अनेक ज्या महिला आहेत त्या दाखल झालेल्या आहेत. दिल्लीत जे झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं होतं. आपण अजून काही मुलींशी चर्चा करूया. ताई, मराठी येतं? मराठी आता है? मराठी या सगळ्या मुली आहेत, हिंदी आता है ना? क्या बताना चाहोगे, आपकी जीत हो गई, जेनजी की जीत हो गई ऐसा लगता है? मुझे लग रहा है कि रेजिग्नेशन के पीछे भी कोई प्लानिंग थी. दे आर प्लानिंग समथिंग बिग एज वेल. आई डोंट थिंक रेजिग्नेशन वाज जस्ट an easy step, and I think we should ask for the next resignation of Nitin Gadkari. ओके, And I think because हमें चाहिए कि एथेनॉल में थोड़ा पेट्रोल भी मिल जाए. ओके, ओके. एंड आई पर्सनली वांट कि जो मिनिस्टर्स के बेटे हैं और बेटियां हैं उनका अंडर ग्रेजुएशन यही इंडिया में हो, ताकि उन्हें पता चले कि इंडियन एजुकेशन सिस्टम कितना खोखला होता चला जा रहा है. थैंक यू सो मच. नितीन गडकरींचं देखील ही पिढी जी आहे ती राजीनामा मागताय. खरं तर हा सगळा जल्लोष आता देशभरात पाहायला मिळतोय आणि काँग्रेस जनता पार्टीचा हा एक प्रकारे विजय जो आहे तो मानला जातोय. आणि त्यानंतर जेन अल्फा लोडिंग असे देखील पोस्टर्स आता पुण्यात झळकायला लागलेत. कॅमेरा पर्सन सचिन अंचाटेसह अभिजित पोटे, न्यूज 18 मराठी, पुणे.